नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, फळ पिकांचा विमा भरण्याचा सुरू झालेला आहे. तर कोणकोणत्या पिकावरती विमा भरता येणार आहे, विमा भरण्याची शेवटची तारीख काय आहे, सविस्तररीती माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, राज्य शासनाने सन 2024 व 25 व 25 व 26 ह्या 2 वर्षात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली असून मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिका विम्याच्या शेतकऱ्यांनी भरून घ्यावी, योजनेत सहभागी व्हावे. मित्रांनो, चालू हंगामात कोणकोणत्या पिकावरती विमा भरता येणार आहे पाहूया. हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलियान्ज, फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल स्वॅम्प ह्या 4 कंपन्यांमार्फत राबविण्यात येणार आहे. मित्रांनो, मृगबहारात द्राक्ष, संत्रा, पेरू, लिंबू ह्या 4 पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोसंबी, चिक्कूसाठी 30 जूनपर्यंत पीक विमा भरता येणार आहे. डाळिंब विमा भरण्यासाठी 14 जुलै तर सीताफळ पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही मुदत देण्यात आली आहे. अशी ह्या पिकावरती मुदत देण्यात आली आहे. मित्रांनो, ह्या मुदतीच्या आत फळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून घ्यावा, अशी कृषी मंत्र्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जर तुमची फळबाग असेल तर तुम्हाला तर तारीख आणि योजनेत सहभागी होऊन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला विमा जास्तीत जास्त फळपिकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच थांबतो. नवीन माहितीचं नवीन व्हिडिओ परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.